आज अंधेरीमध्ये तुम्ही पाहणी करायला गेलेला होता की मान्सूनपूर्व पाऊस पडला, त्याच्यानंतर अंधेरी सगळे जाम झाला, काही वेळाकरता वाहतूक सुद्धा बंद झाली होती. यापूर्वी महापालिकेने खरं तर त्यावर तोडगा काढण्याकरता उड्डाणपूल बांधण्याचा विचार केला होता, मात्र काही कारणामुळे, तांत्रिक अडचणींमुळे तो पर्याय आपण घेऊ शकत नाहीये. त्या पाहणीमध्ये आज तुम्हाला काय आढळलेलं आहे आणि मान्सूनपूर्व पावसामुळे अंधेरी सभेत तुमला टीका सुद्धा आता केली जाते? मला आज सकाळी बातमी कळल्यानंतर मी अंधेरीच्या सबवेला स्वतः पाहणी करण्यासाठी गेलो. माझ्यासोबत HWDचे प्रमुख अधिकारी पांडव, वॉर्डच्या सब इंजिनियर सौ दळवी मॅडम, कोल्हे हे अधिकारी आणि आमच्या दोन्ही नगरसेविका ईशा सुनील यादव आणि सौ पंकज यादव या दोन्ही त्या ठिकाणी माझ्यासोबत होत्या. पंकज यादव होते. मी पाहणी केल्यानंतर जे माझ्या आज लक्षात आलं आहे की त्या ठिकाणी जर 15 ते 20 mm पाऊस जर पडला तरच त्या सबवेची क्षमता आहे. त्यापेक्षा थोडा जरी अधिक पाऊस पडला तर त्या सबवेमध्ये आता क्षमता उरलेली नाही. आणि उड्डाणपुलाच्या बाबतीत तर मी आज त्याची सुद्धा सर्व माहिती घेतली. त्या ठिकाणी उड्डाणपूल करता येईल का म्हणून पाहणी करण्यात आली, परंतु व्यावहारिकदृष्ट्या त्या उड्डाणपुलाची डिझाईन काय त्या ठिकाणी बसू शकत नाही. अधिक IITच्या माध्यमातून दरवर्षी जो त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्यावरती सुद्धा तोडगा काढण्यासाठी आता व्यवहार तपासण्यात येत आहे. मी तो सुद्धा भाग जाऊन पाहिला, जिथून त्या नाल्यांचं पाणी वळवण्यात आणि मग तिथून पंपिंग करून ते पलीकडे पाठवण्याचं जी काही एक सूचना आली होती आणि त्याची व्यवहार तपासली जाते, त्या ठिकाणी मी आज स्वतः जाऊन पाहिलं. मी या माध्यमातून एवढं मात्र नक्की सांगतो, मी जवळपास 1 तासभर तिथे होतो. स्वतः JCB लावून त्या नाल्यामध्ये मी एक भाग स्वच्छ करायला सांगितला आणि त्यानंतर त्याचं पाणी एवढ्या वेगात सुरू झालं हे पाहिल्यानंतर मी आज पांडव यांना स्वतः सांगितलं की ही वस्तुस्थिती आहे. जर आपल्या अधिकाऱ्यांनी हा भाग स्वच्छ करायला अगोदर सांगितला असता तर कदाचित आज सकाळी जे पाणी जमलेलं आहे ते पाणी जमलं नसतं असं मी म्हणणार नाही, कारण त्याची क्षमताच मुळात 15 mm ची आहे. कदाचित हे पाणी कमी जमलं असतं. 10 ते 15 मिनिटांमध्ये पाण्याचा निचरा होऊन त्या ठिकाणची वाहतूक ही सुरळीत झाली असती. हे करू शकलो असतो आपण. त्या नाल्यामध्ये आज ज्या पद्धतीने प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचा कचरा आणि जे सर्व काही मी आज त्या ठिकाणी पाहिलं, मला आज सुद्धा वाटतं की मुंबई महापालिका जर आपल्याला वाचवायची असेल, या मुंबईला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर प्लास्टिकवरती पूर्णपणे बंदी करण्याची गरज आहे आणि ही योग्य वेळ आहे. कदाचित यानंतर आपण काहीतरी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जर का प्लास्टिक बंदी करणार असू तर तेव्हा खूप उशीर झालेला असेल. आज या निमित्ताने जे मी आज अंधेरीला चित्र पाहिलं की दर 5 मिनिटांनी जो काही फ्लो येत होता त्यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या आणि प्लास्टिक ज्या पद्धतीनं सगळं त्या नाल्यामधून येत होतं हे पाहिल्यानंतर मला खरोखर म्हणजे या मुंबईत किती प्लास्टिकचा वापर सुरू आहे हे मलाही कळायला मार्ग नाही. हे तर होणारच. असे अनेक भाग आहेत, म्हणजे अंधेरी सबवे हा एक भाग, कारण आज उपनगरात जास्त पाऊस पडला, पण जर मुंबईमध्ये पाऊस पडला तर तशी तयारी आहे का? नाले सफाईचे दावे वेगवेगळे केले जात आहेत, 80%, 70%. खरं आहे ना, कारण मी आज सगळी माहिती घेतली. दहिसर सबवेला आज कुठलीही बातमी आली नाही, मिलन सबवेला कुठलीही बातमी आली नाही. मी विभागाकडून माहिती घेतली तर जय महाराष्ट्र हा जो एक विभाग आहे तिथे आज कुठली बातमी आली नाही. बातमी आली ती फक्त अंधेरीच्या सबवेची. आणि आज ही वस्तुस्थिती आहे की आज सकाळी जोगेश्वरी अंधेरी ते गोरेगाव आणि पार्ल्याचा काही भाग, या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला. कमी वेळामध्ये अत्यंत जोरात त्या ठिकाणी पाऊस झाला. आणि फक्त या एवढ्या विभागाचा जर विषय सोडला तर बाकी कुठेही नाल्यांमध्ये किंवा कुठेही सबवेमध्ये आज पाणी तुंबलंय अशी परिस्थिती आज ऐकिवात नाही. काम समाधानकारक झालंय का? तर नाही. आम्ही मुंबई महापालिकेच्या या विभागाकडनं ज्या पद्धतीनं काम होण्याची गरज होती ते काम समाधानकारक झालेलं नाही. सफाईचं काम समाधानकारक झालं आमच्या दृष्टीने नाही. याचं कारण त्या दिवशी मी स्टँडिंगमध्येही सांगितलं की BKCला ज्या ठिकाणी स्थायी समितीचा दौरा सुरू असताना मी स्वतः अधिकाऱ्यांना विचारलं की हे समोर जे आत्ता काही सगळं बांधकाम सुरू आहे आणि हे 3 माळ्याची ते इलिगल त्याला कन्स्ट्रक्शन म्हणू शकतो ते उभं राहिलं. आपले जर अधिकारी नियमित या ठिकाणी दौऱ्यासाठी आले असते नाले सफाईच्या तरी बांधकामं उभी राहिली नसती. उषानगरच्या नाल्यावरती आपली जी ब्रिमस्टॉवेडवरती जी भिंत बांधलेली आहे ती भिंत आणि बाजूचा भाग आता एका लेवलला आलेला आहे.
नियम काय आहे तर आपली जी नाल्याची जी भिंत आहे ब्रिम स्टॉबेडमध्ये जे काही आपण बनवलं आहे ते भिंत कमीत कमी 10 फूट उंचीची असली पाहिजे. जरी भिंत त्या लेवलला आलेली असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी डेब्रिज टाकून 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 ती भिंत त्या लेवलला आणलेली आहे. याचाच अर्थ नाल्याच्या दोन्ही बाजूना अनधिकृत बांधकामं आजही सुरू आहेत. नाल्याची पातमुखं ज्या ठिकाणी खाडीला मिळतात त्या खाडीवरती मग कधी म्हटलं जातंय कलेक्टरची जमीन आहे, कधी म्हटलं जातंय CRZ आहे. मग मुंबई महापालिका म्हणते कलेक्टरने कारवाई करावी, कलेक्टरची माणसं म्हणतात ते CRZची जमीन आहे, वन खात्याने कारवाई करावी. अखेर या मुंबईचा वाली कोण हा प्रश्न कधी सुटणार? आपण किती जरी नालेसफाई केली तरी या नाल्यांचं पाणी जिथे समुद्राला खाडीला मिळतं त्या ठिकाणी जर का ठरवून जाणीवपूर्वक झोपड्या बांधल्या जात आहेत, काही निशाणं उभी केली जात आहेत, तर मग या मुंबई शहरातलं पाणी समुद्रात जाणार कुठून हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जर अशी आजच्या पावसानं अशी परिस्थिती होत असेल तर मुसळधार पाऊस पडेल तेव्हा काय परिस्थिती होईल, पूर्ण मुंबई भरेल, तुमचा वचक नाहीये प्रशासनावर, सत्ताधारी म्हणून तुम्हाला ते जबाबदार धरतायत आणि पुढे धरतील असं ते म्हणतात. आणि आम्ही मुंबईकरांना उत्तर द्यायला बांधील आहोत. ही घटना कळल्यानंतर मी स्वतः आज जागेवरती पोचलो. काँग्रेस काय म्हणतं तर हे काँग्रेसचा विषय असेल. प्रशासनावर जो वचक ठेवायचा तो वचक आम्ही ठेवून आहोत. आणि म्हणून आम्ही स्पष्ट सांगितलं गेली अनेक वर्ष मुंबईतल्या नालेसफाईचे जे आकडे प्रशासनाच्या वतीने देण्यात येत होते आणि हे सांगितलं जात होतं की मुंबई शहराची नालेसफाई झालेली आहे. तर होय, मुंबई शहरात नालेसफाईचं काम सुरू आहे, पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही आहोत. यापेक्षा अधिक चांगलं काम होऊ शकतं यावर आमचा ठाम विश्वास आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, गेल्या अनेक वर्षांमध्ये जी आकडेवारी मुंबईकरांना नालेसफाईची दाखवण्यात येत होती ती फसवणूक होती. हे आकडे फुगवलेले होते. हे यावर्षी जेव्हा आम्ही स्वतः जागोजागी फिरतोय, बघा महापौर फिरतायत, उपमहापौर फिरतायत, स्थायी समिती अध्यक्ष, मी स्वतः, सर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष, नगरसेवक आज सगळीकडे फिरतात आणि जी माहिती आम्हाला मिळते यापेक्षा अधिक चांगलं काम करता येऊ शकतं. मी याहीमध्ये एक ॲड करेन की एक साखळी तयार झालेली आहे. साखळी, एक कुटुंब या मुंबईच्या नालेसफाईला कंट्रोल करतं आणि हे जे सर्व 7 झोनमध्ये ज्यांना कामं मिळतात ही ठरवून दिली जातात. नवीन कंत्राटदार आणण्याचा प्रयत्न झाला, त्याला डम्पिंग स्टेशन, डम्पिंग ग्राउंड मिळून दिली नाहीत, त्याला डम्पिंगच्या गाड्या मिळून दिल्या नाहीत. अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी जाणून बुजून या पद्धतीने अहवाल तयार केला की शेवटी त्याला बदललं गेलं आणि झोन क्रमांक 5 मध्ये आपल्याला जुन्या कंत्राटदाराला बोलवून हे काम द्यावं लागलं. आणि हे जेव्हा सगळं रॅकेट पाहिल्यानंतर मी त्या कंत्राटदाराशी चर्चा केल्यानंतर त्याने मला सगळी वस्तुस्थिती सांगितली. राजकीय हस्तक्षेप, या नालेसफाईमधले जे काही दिग्गज आहेत त्यांचे हस्तक्षेप आणि या सगळ्यांच्या मदतीला वर्षानुवर्षे त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे आपले काही अधिकारी, हे असं सगळं रॅकेट तयार झालंय आणि हे मुंबई सहन करते. आमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या, यापुढे आम्ही होऊन देणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नालेसफाई जर असमाधानकारक झाली असेल, जे अधिकारी याला जबाबदार आहेत त्या कन्सर्न डिपार्टमेंटचे, त्यांच्यावर सगळी तपासणी होऊन कारवाई केली जाणार का? भाजपची भूमिका यामध्ये काय आहे? निश्चितच कारवाई करणार. आम्ही सुरुवातीपासून हे सांगितलेलं आहे, कारभार पारदर्शक पद्धतीनं करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काम कमी झालं असेल, कंत्राटदाराने जेवढं विहित नमून दिलेलं काम केलं नसेल, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आणि ती मागणी लावून सुद्धा धरणार आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत, त्याचा आम्ही पाठपुरावा पण करणार. नालेसफाईच्या कामांमध्ये कंत्राट मिळवण्यामध्ये सुद्धा माफिया शोधलेले आहेत का? तुम्ही उल्लेख करताय की ही चेन तयार झाली, एका कुटुंबाला कंट्रोल केलेला आहे, त्यामुळे अधिकारी सुद्धा दावणीला बांधले गेलेले आहेत. बघा, असं आहे की हे सर्व जे कंत्राटदार आहेत ना, हे सर्व एकाच जिल्ह्यातले आजूबाजूची सर्व लोक आहेत आणि यांची एक रॅकेट गेली 20-25 वर्ष झाली. हीच माणसं आहेत ना, कोणी इकडे जातो, कोणी तिकडे जातो. त्यांची डम्पिंग स्टेशन्स किंवा आजूबाजूचे सर्व जे आहे त्या आजूबाजूला सर्व मिळून चालतं आणि यामध्ये कुणीही नवीन कंत्राटदार येता कामा नये अशा पद्धतीची ही सर्व रचना करण्याचं काम केलं जातं. आणि यावर्षी साधारणतः मार्चमध्ये आम्ही पूर्ण कारभार करायला सुरुवात केली. मी या माध्यमातून सांगू इच्छितो, पुढच्या वर्षी जानेवारीपासून या कामाला सुरुवात झालेली असेल. दुसरी बाब, आपलं धोरण काय? 10% पावसाळ्याच्या पूर्वी, 80% पावसात आणि नंतरच्या काळात 10% नालेसफाई झाली पाहिजे.
मग आता स्टँडिंगमध्ये हा प्रश्न होता आणि आजही प्रश्न आहे की गेल्या 20-25 वर्षामध्ये उर्वरित 20% जी साफसफाई करायची असते, जी ऑक्टोबर ते मार्च, आणि त्यानंतर उर्वरित ही 20% जी नाले सफाई आणि याचे पैसे जे मुंबई महापालिकेने दिलेले आहेत ते नेमके कुठे गेले याचा आम्ही जरूर शोध घेणार आहोत.